सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेल. कामाच्या ठिकाणी समन्वय ठेवा, अन्यथा समस्या उद्भवतील. नातेवाईकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे मित्र पूर्ण सहकार्य करतील. कोणतंही काम वेळेवरती सहज तुम्ही पूर्ण करू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढीची शक्यता आहे आणि तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळही मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चाचा आणि संस्कारांना पूर्ण बळ देणारा असेल. वरिष्ठांची परवानगी घेऊन कोणतंही काम केल्यास तुमच्यासाठी ते चांगलं राहील. आईला धार्मिक स्थळांवरती आज तुम्ही घेऊन जाल. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या कामामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका, अन्यथा तुमच्याच अंगावरती एखादी समस्या उद्भवू शकते. तुमच्या सुखसुविधेसाठी तुम्ही काहीतरी आज खरेदी कराल. पैसे तुम्ही आज जपून खर्च कराल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवपिंडावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कामामध्ये अतिउत्साह दाखवू नका. वैयक्तिक बाबींमध्ये काही अडचणी आल्या तरी निर्णय मात्र तुमच्या बाजूनच येईल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणताही निर्णय तुम्ही जपून घ्या. व्यावसायिक बाबींवरती लक्ष केंद्रित करा. मातृपक्षाकडून तुम्हाला आर्थिक लाभ होताना दिसतोय. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कुटुंबातील वातावरण हे आनंदी राहील. कौटुंबिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमची कीर्ती ही सर्वत्र पसरेल. तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. महत्त्वाच्या बाबींमध्ये योग्य संधीची तुम्ही वाट पाहाल. जवळचे लोक विश्वास तोडू शकतात, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. मुलांवरती जबाबदारी दिली तरी ती पूर्ण करतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्याबद्दल आदर वाढवेल. भावनांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा त्रास होईल. घरामध्ये पाहुणे आल्यानं तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल. मुलांना संस्कार आणि परंपरा तुम्ही आज शिकवाल. तुमच्या कार्यशैलीमध्ये आज वाढ होईल. तुम्ही हातात घेतलेलं नवीन काम लवकरच पूर्ण कराल. तुमचं राहणीमान सुधारेल. दिलेलं वचन तुम्ही पूर्ण कराल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी घाईघाईनं काम करणं तुम्ही टाळा. तुमच्या कलात्मक कौशल्यालाही आज चालना मिळेल. कायदेशीर बाबी तुमच्या बाजूने असतील. कुटुंबामध्ये सुरू असलेल्या समस्या बाहेरील व्यक्तीसमोर कधीही उघड करू नका, नाहीतर समस्या अजून वाढतील. जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला आज एखादी आनंदाची बातमी मिळेल. नोकरीसाठी घरापासून तुम्हाला दूर जावं लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चणे आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन कामाचा असेल. कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा ठेवा, नाहीतर समस्या उद्भवतील. तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा आज वाढताना दिसते. तुम्हाला अनावश्यक वादामध्ये पडणं टाळावं लागेल, नाहीतर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीवरती लगेच विश्वास ठेवू नका. तुमचं नुकसान होऊ शकतं. नवीन कामामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्रदान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या संपत्तीमध्ये वाढ करणारा असेल. कुटुंबातील सर्वांसोबत तुम्ही आज व्यस्त राहाल. स्पर्धेची भावना तुमच्या मनामध्ये राहील.
तुम्हाला काही मोठा लाभ मिळाल्यावर तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. आज तुमच्या महत्त्वाच्या कामांना गती मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणतंही प्रकरण सुटू शकतं. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या योग्यतेनुसार काम मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होताना दिसत आहेत. मोठं यश मिळाल्यानंतर मन तुमचं प्रसन्न राहील. नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा समस्या उद्भवतील. घाईघाईनं कोणतंही काम करणं टाळा. तुमच्याकडून चूक होऊ शकते. तुमच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा होईल. कोणत्याही कामामध्ये नियमांकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांसोबत तुम्ही आज फिरायला जाल. काही अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेटतील, त्यांच्याशी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, बोलताना वागताना या संदर्भात. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वैवाहिक जीवनामध्ये तुमच्यासाठी आनंददायी राहील. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील. काही महत्त्वाची कामंही वेळेवरती पूर्ण होतील. व्यवसायासाठी काही योजना आखल्यास त्यातून चांगला नफा मिळेल. जोडीदारासोबत छोटा व्यवसाय तुम्ही सुरू करण्याचा विचार करू शकता. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कठोर आणि परिश्रमपूर्वक काम करण्याचा असेल, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा विश्वास जिंकण्यामध्ये यशस्वी व्हाल. वरिष्ठ सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य आणि सहवास मिळेल. कोणत्याही सरकारी कामामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. एखादा जुना आजार आज सतावेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी चांगली घटना नक्कीच घडावी, जेणेकरून त्या व्यक्तीचं आयुष्य सुकर होईल, चांगलं होईल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.